हे इंटरेस्ट रेट वाढल्यानंतर सर्वसामान्यांना असं वाटतं की आपले एफ-डीचे पण रेट वाढतील किंवा आपले होम लोनचे रेट वाढतील. मग हे काय असतं नक्की, याचं काय पुढे याचा परिणाम काय होतो? ठीक आहे. आता जे बँकिंग किंवा आपण ज्याला लेंडिंग सेक्टर म्हणतो, हो, त्यांचा बिझनेस काय आहे? एकाकडनं घ्यायचे आणि दुसऱ्यांना द्यायचे. एका रेटनी, दुसऱ्यांना द्यायचे हायर रेटनी. तर समजा आरबीआयने उद्या 1% रेट वाढवले, असं कधीच नाही होणार की तुमच्या एफडीचा रेट पण 1% वाढला आणि लोनचा पण 1% वाढला. बरं. मग त्यांना काय फायदा? त्यांचा तर तो मेन बिझनेस आहे. सो एफडीचा रेट थोडा कमी वाढेल आणि हा रेट थोडा जास्त वाढेल. अच्छा. सो तुम्हाला लोन घेऊन जास्त कन्झम्पशन करण्याकडे तुमचा कल नसावा, ह्याच्यासाठी इंटरेस्ट रेट वाढवा. ओके. एफडीचं कसं आहे की इंडियामध्ये तरी ना अजून स्टॉक मार्केट किंवा बाकीच्या ह्याच्यात इन्व्हेस्टिंग लिमिटेड आहे. त्यामुळे जो एफडी करणार आहे तो एनिवे एफडी करणार आहे. अच्छा. तो काही इंटरेस्ट 5% असो, 5.5% असो, 7.5% असो. 7.5 असल्यावर तो जास्त खुश राहील. 5.5 असल्यावर बोले अरे 2 वर्षापूर्वी 7.5 होते, एवढंच असतं, तरी जास्त फरक नाही पडत. पण 5.5% पण लोक एफडी करतात. डेटा बघा तुम्ही. आज सुद्धा म्हणजे आपण म्युच्युअल फंडचं जे ओव्हरऑल एयूएम म्हणतो, ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट, ते गेल्या 20 वर्षात भयानक वाढले. आता सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा पण म्युच्युअल फंड सही येऊन IPLच्या मध्ये बोलतात, ज्याची एवढी व्ह्युअरशिप आहे. तरी सुद्धा आता इंडियामध्ये जे फॉर्मली एफडी सेक्टर आहे किंवा एफडी जेवढ्या ह्याचं आहे, म्हणजे म्युच्युअल फंड एयूएम आपण साधारण 70-80 लाख कोटी म्हणतो, त्याच्या डबल किंवा ट्रिपल अजूनही एफडी. अच्छा. अजून तो डिफॉल्ट ऑप्शन आहे. ऑप्शन. अच्छा. ओके. मग हे वाढल्यानंतर, EMI वाढल्यानंतर, व्याजदर वाढल्यानंतर सर्वसामान्य काटकसर करतात का किंवा त्यांनी करावी का? आता बघा, ह्याची परत प्रत्येक एव्हरी कॉइन हॅज 2 साइड्स म्हणतात ना. आता कसं आहे की कुठलाच माणूस आपल्या ज्या रेग्युलर गरजा आहेत, म्हणजे तो रोज जे खातो पितो, त्याच्यानंतर ज्या टाईपचे आपण कपडे ज्या फ्रिक्वेन्सीवर बाय करतो, जे नॉर्मल डिस्टन्स तुम्ही तुमच्या 2 व्हीलरवर किंवा 4 व्हीलरनी जाता रोज ऑफिसला, त्याच्यानंतर समजा आठवड्यातनं एकदा बाहेर खाता, त्याच्यावर कोणालाच दडपणाला आवडत नाही आणि जनरली त्यांचं इन्कम त्याच्यावर असतं. सो आपल्या म्हणजे मॅस्लॉज लॉ प्रमाणे ह्युमन नीड हायरार्की असते. बरोबर. सो बेसवर जनरली कोणी जास्त कमवत असतं. त्याच्यानंतर येतात की तुमच्या ज्या आपण म्हणू शकतो की डिस्क्रिशनरी नीड्स, किंवा तुमच्या हातात आहे की मी आत्ता करू का 6 महिन्यांनी करू, त्या गोष्टींवर माणूस विचार करतो. कधी करतो? जेव्हा तुमचं इन्कम 100 रुपये, तुमच्या ज्या मेन गरजा आहेत त्या 50 रुपये, आणि 50 रुपयामध्ये तुम्ही 30 रुपये अशा ज्या चैनीच्या गोष्टी करत होता, म्हणजे त्यात मोदीजींचं सगळं फॉरेन ट्रॅव्हल आलं, गोल्ड आलं, सगळं बरोबर. तर त्या 30 मध्ये तुम्ही समजा पुढचे 3 महिने नाही केलं तर काही फरक नाही पडत. म्हणजे तुमचा समजा रेफ्रिजरेटर 8 वर्ष जुना झालाय, थोडा त्रास देतोय, पण तुम्ही अजून 6 महिने सहज काढू शकता. पण जेव्हा तुमची सेव्हिंग चांगली होती असं तुम्हाला वाटत होतं, तेव्हा तुम्ही लवकर घेतला असता, मे बी EMI वर घेतला असता किंवा साठवणी, ते तुम्ही पुढे कराल. सिमिलरली काही अजून कुठे अपग्रेड करायचं असेल, तुम्हाला समजा कारचे सीट्स चेंज करायचे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काही दिवस चालू शकता. आणि म्हणूनच आपली जी महागाईचं जे गव्हर्नमेंटचं कॅल्क्युलेशन आहे, त्याच्यामध्ये मेनली बेसिक नीड्सच घेतल्या जातात. त्यामुळे तुम्हाला मला या शहरांमध्ये राहून आपल्याला तर वाटतं की आपल्या लाईफस्टाईल प्रमाणे दरवर्षी 10-15% खर्च वाढत आहेत. पण आता तुम्ही बघाल तर गेल्या 6 महिन्याचं गव्हर्नमेंटनी जे इन्फ्लेशन डिक्लेअर केलं होतं ते 0.5%-1%